एक महत्त्वाची MIDC म्हणून मानली जाणारी आपल्या चाकण MIDC आणि चाकण म्हाळुंगे या परिसरामध्ये अनेक कंपन्या आल्या, अनेक गाड्या किंवा रहदारी वाढली. प्रवास करत असताना अनेक संकट देखील प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी भोगावं लागत आहेत. त्या अनुषंगानं खरं तर अनेकांचे बळी देखील गेलेले आपण पाहिले. याकडे कधी प्रशासन लक्ष घालणार याकरिता प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी प्रयत्नशील आहे. परंतु पुढं कुणी आलं पाहिजे या माध्यमातून आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेचे जे विद्यमान सदस्य आहेत ते गणेशजी बोत्रे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपोषण करतायत. उपोषण करत असताना गेले 7 दिवस या पद्धतीचं हे आंदोलन चालू आहे. अगदी आज बरेच मान्यवर त्यांना भेट देण्यासाठी आले. तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेगण या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना विनंती केली की तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि हे खरं तर जे आंदोलन आहे अर्थात उपोषण हे काही काळापुरतं तरी स्थगित करा म्हणून त्यांनी शब्द दिला आणि ते स्थगित देखील केलेलं आहे. परंतु त्यांची भावना अशी आहे की उद्याच्या काळात देखील आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहायचं आहे. कशा पद्धतीने ते उद्याची लढा देणार आहेत त्याकडे जाऊया. गणेश भाऊ नमस्कार. मला सांगा, आता हे तुम्ही उपोषण केलं, गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणावर बसलात, अमरण उपोषण तुम्ही करताय. खरं तर बरेच जणांचा तुम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी लाभला. प्रत्येकाची इच्छा आहे इथे काहीतरी बदल व्हावं. या MIDCमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये बदलण्याची गरज आहे. तुम्ही आता उपोषणामध्ये हे सगळं करत असताना उद्या त्यांनी काही आश्वासन दिलं आहे का की उद्याच्या काळात यात बदल होणार आहे? खरं तर MIDC आणि PMRD आणि PWDने आत्ता 31 तारखेपर्यंत टोटल जेवढा MIDC आणि MIDCच्या बाहेरचा परिसर आहे हा खड्डेमुक्त करू अशा पद्धतीचं लेखी स्वरूपाचं या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि पुढच्या 10 महिन्यामध्ये आम्ही पर्यायी मार्ग त्याच्याबरोबर जेवढे कनेक्टिंग रोड आहेत हे सगळे रोड रेडी करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. आणि जर त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं नाही तर आम्ही आंदोलन या ठिकाणी फक्त स्थगित केलेलं आहे. आंदोलन संपलं असं जाहीर केलेलं नाही. आंदोलन उद्याच्या काळामध्ये मोठ्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. एकूणच याची तीव्रता उद्या वाढणार आहे असं म्हणाल? हां, निश्चित. जर त्यांनी या ठिकाणी कामं जर केली नाही तर निश्चित हे आंदोलन उद्याच्या काळामध्ये मोठ्या पद्धतीने उभं केलं जाईल. त्याचं कारण असं आहे, यामध्ये मृत्युमुखी पडलेला माझा कामगार वर्ग असेल, माझ्या परिसरातील माझे स्थानिक तरुण सहकारी असतील, ज्यांना अपघातामध्ये या ठिकाणी या रोडला त्यांचा जीव गमवावा लागला, त्यांच्यासाठी निश्चित मला उद्याच्या काळामध्ये लढावं लागेल. खरं तर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच तुमची ताकद आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आहे. आदरणीय दादांचं लक्ष याकडे होतं, त्यावेळेस हे सगळं सुरळीत चाललं होतं. दादा नसल्याचा काही आपल्याला या ठिकाणी जाणवते की जेणेकरून हे मुद्दाम म्हणून असं काही चाललंय असं वाटतंय? निश्चित दादा नसल्याचा अभाव प्रत्येकाला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी जाणवतो. परंतु ज्या वेळेस ताईंना भेटण्याचा योग आला, ज्या वेळेस ताईंना आम्ही प्रश्न ताईंसमोर मांडले, निश्चित परिवारातील जी काही यशस्वी पुरुषाच्या मागची एक गृहिणी असते ते ताई एक चांगली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत आहेत. खरं तर प्रत्येक प्रश्न समजून घेतात आणि प्रत्येक प्रश्नावरती चांगल्या पद्धतीचा मार्ग ताई त्या ठिकाणी काढतात. पुढच्या 1-8 दिवसामध्ये तुम्हाला निश्चित या ठिकाणी ताई चांगल्या पद्धतीची एक मोठी मीटिंग घेतलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर हे कुठंतरी प्रशासनाचं फेल्युअर होतं. ज्यावेळेस दादांनी या ठिकाणी सकाळची व्हिजिट केली त्यावेळेस दादांनी जे काही 59 कोटी रुपये मंजूर केले त्याचं जर चांगल्या पद्धतीची विल्हेवाट किंवा चांगल्या पद्धतीचं काम जर प्रशासनाने या ठिकाणी केलं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपोषण करण्याची वेळच या ठिकाणी आली नसते. खरं तर पाठीमागच्या काळामध्ये उद्योगमंत्री सावंत साहेब या ठिकाणी आले, त्याचबरोबर काही विरोधी पक्ष नेते देखील आले, तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्रित तुमची महायुती आहे. तर युतीच्या माध्यमातून एकत्रितरित्या जर ताकद लावली गेली तर हा प्रश्न लगेच सुटून असं वाटत नाही तुम्हाला? खरं तर तुम्ही माझे सर्व जर आंदोलनाचे बॅनर पाहिले तर मी कुठेही पक्षाचा उल्लेख त्या ठिकाणी केला नव्हता. मला ती अपेक्षा होती की सर्व पक्ष एका स्टेजवरती येतील, आंदोलनाला पाठिंबा देतील आणि प्रशासनाला कुठेतरी खडबडून जागा करतील. परंतु भाजप त्यामध्ये आले, बरेचसे पक्ष आले, पण तालुक्यातील काही घटक त्या ठिकाणी आले नाही. मला कोणावरती आता बोलायचं नाही किंवा ते व्यासपीठच नाही आहे. हे व्यासपीठ आहे सर्वसामान्यांचं, हे व्यासपीठ आहे कामगार वर्गाचं, प्रत्येक घटकाचं.
कारण की रोडवर ज्यावेळेस ट्रॅफिकमध्ये माणूस गुंततो त्यावेळेस तो त्या ठिकाणी पाहत नाही की हा जिल्हा परिषद सदस्य कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या कंपनीतला कामगार आहे. आणि ज्यावेळेस अपघात घडतो त्यावेळेस निश्चित तो अपघातही पाहत नाही की हा व्यक्ती किती VIP आहे किंवा हा कुठल्या पक्षाचा आहे. त्यामुळे निश्चित हे व्यासपीठ सर्वांचं होतं आणि निश्चित ज्यांच्यासाठी मी अपेक्षा ठेवल्या होत्या तो कामगार वर्ग या ठिकाणी आला, शाळेतील मुलं या ठिकाणी आले, पत्रकार वर्ग आला, माझे पोलीस बांधव आले, सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. खरं तर आपण ऐकलं आहे की हे उपोषण करत असताना बऱ्याच जणांनी त्यांना पाठिंबा दिला आणि म्हणून हे सगळं चाललं आहे. परंतु सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी ही व्यक्ती स्वतःचं उपोषण चालू केलं. निश्चित बऱ्याच लोकांचा आग्रह होता की तुम्ही उपोषण करू नका, परंतु समाजामध्ये न्याय मिळावा या अनुषंगानं लोकशाही मार्गानं हे आंदोलन पुढे नेलं आहे. निश्चित उद्याच्या काळात बदल होईल असंही त्यांची इच्छा आहे किंवा त्यांना खात्री वाटते की उद्या काहीतरी बदल होईल आणि जर तसं घडलं नाही तर पुन्हा एकदा त्या आंदोलनाची खरं तर भूमिका त्या ठिकाणी तीव्रपणे घेणार आहेत. निश्चित आपण पाहिले की या MIDCमध्ये या परिसरामध्ये बदल होण्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे. तो बदल पुढच्या काळात हो आणि आदरणीय गणेशजी बोत्रे यांच्या आंदोलनाला आणि एकूणच त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या आंदोलनाला यश मिळो. धन्यवाद. झालं तुमचं.